तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत आणि माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला माझ्या घर दाखवणार आहे. तर बघू शकता, हे इकडं माझं घर आहे आणि हे आमचे मित्रमंडळी आणि ही माझी बाईक आहे हिरोची. आणि हा माझ्या ताईचा मुलगा आहे आणि हा माझा भाऊ आहे. आणि ही माझी ताईची मुलगी आहे, मोठ्या ताईची मुलगी. आणि ही माझी मोठी ताई आहे, म्हणजे सर्वात लहान आहे ताईपेक्षा आणि माझ्यापेक्षा मोठी आहे. तर माझ्या घरामध्ये आतमधलं दाखवतो तुम्हाला. चल तर मित्रांनो, आपण आतमध्ये जाऊया. हे आपल्या थंड पाणी पिण्यासाठी गावामध्ये जो थंड पाणी, फ्रीज वगैरे नसतात आमच्याकडे, आम्ही याच्यामध्ये पाणी साठवून ठेवतो आणि माठामध्ये पाणी पिण्यासाठी. चला आतमध्ये जाऊया. हे माझ्या घरचा हॉल आहे, हे माझा बेड आहे आणि माझ्या घरची टी व्ही. आणि ही दुसरी रूम दाखवतो माझ्या घरातली. आणि माझ्या घरातली दुसरी रूम आहे, ज्याच्यामध्ये धान्य वगैरे, किचन म्हणजे धान्य वगैरे आणि कपडे वगैरे सगळे आम्ही ठेवत असतो. आणि ही जे किचन आहे ही मातीची आहे. ते सिलेंडर वगैरे माझे आहे, स्वयंपाक करत व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, माझं असं आहे घर. आणि माझा फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे मला थोडंसं नर्वस झाल्यासारखं वाटत आहे. प्लीज मला सपोर्ट करा माझ्या. तर हे माझं घर आहे मित्रांनो. माझ्या गावाचं नाव तरनोडी आहे आणि दारवा तालुक्यामध्ये येते, यवतमाळ जिल्ह्यामध्ये. आणि हे माझ्या घराच्या बाजूला शेत आहे, असा एरिया आहे माझ्या गावाचा, म्हणजे रोड बनलेला आहे. आणि समोरच म्हणजे थोड्या अंतरावरच बाबासाहेबांचा पुतळा आहे. चला तर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जाऊ आपण. तर आपण आलेलो आहोय बाबासाहेबांच्या पुतळ्यावर. हे बाबासाहेबांचा पुतळा आहे. आणि ही बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांची मूर्ती बसवण्यात आली होती. हे म्हणजे आम्ही सर्व वेटाळ्यातील महिला आणि सर्व आमचे मित्रमंडळी सर्व आम्ही धम्मदान गोळा करून बुद्ध पौर्णिमेला ही मूर्ती स्थापना केली आहे. थायलंडची मूर्ती आहे, म्हणजे थायलंडच्या लोकांनी दान दिलेली आहे. ही नाव वाचू शकता तुम्ही. हे थायलंडच्या लोकांनी, तिथल्या फॅमिलींनी ही दान दिलेलं आहे, धम्मदान दिलेलं आहे मूर्ती. आणि बघू शकता किती सुंदर मूर्ती आणि सजावट केलेली आहे. हे बाबासाहेबांचा पुतळा आहे. तर आम्ही आमच्या तालुक्यातील गावं, सर्व आमच्या जवळपासच्या गावास म्हणजे धम्मदान गोळा करून ही मूर्ती स्थापना केली आहे. कार्यक्रम होता त्या दिवशी, मी माझ्या जॉबसाठी मी बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळे ते कार्यक्रमाचा व्हिडिओ आम्ही शूट करू शकलो नाही. बाबासाहेबांचा पुतळा आहे. तर अशा प्रकारे माझं गावातील घर आहे मित्रांनो. आणि ही माझी गाडी आहे, माझ्या वडिलांनी आणि मला घेऊन दिली होती माझा बर्थडेला. जवळपास हिला 4 वर्ष झालेले आहे. 2020मध्ये घेतली होती.
आणि गाडीची कंडिशन एकदम टकाटक आहे माझ्यावर, कारण की मी फक्त मीच चालवतो माझ्या हातामध्ये, माझे वडील वगैरे चालवत नाही गाडी. तर अशा प्रकारे माझं घर आहे, माझ्या गावातील घर. आणि माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि त्याच्यामुळे मला सपोर्ट करा प्लीज. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. आणि ही माझ्या घराच्या बाजूला घराचं बांधकाम व्हायचं आहे आणि हे माझ्या घराच्या साईडलाच शेत आहे. बघू शकता की जवळ शेत आहे. असा परिसर आहे माझ्या घराच्या बाजूला.